समाजात असतं ना, झाडाला लटकून त्याची भाकराला खायला, तसं याला लटकून द्या. म्हणून आम्हाला 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनिचरे. म्हणून करा. नवीन सरपंचाला माझी विनंती आहे, खूप करण्यासारखं आहे, खूप. आणि नवीन नवीन कायदे करा. तुम्हाला एक मुद्द्याची गोष्ट सांगतो, सरकारने GR पाठवला ती गोष्ट वेगळी, पण तुम्हाला तुमचे कायदे करायचा अधिकार आहे. मी तुमच्या बरोबर लक्षात ठेवा, कोणी सरपंच नवीन कायदा करत असेल, जर त्याला अडचण आली तर मला पुढे बोलवा. मी केले कायदे कसे केले सांगतो. 2 वर्ष झाले आम्ही जन्माची नोंद घ्यायची बंद केलं साहेब. आता जन्माची नोंद पुढे घेते ग्रामपंचायत मध्ये, दुसरीकडे घेता येत नाही. मी आमच्या ग्रामसेवकाला म्हणलं आपल्याला बंद करते. ते घाबरलं की म्हणजे असं कसं काय साहेब, जन्माची नोंद घ्यायला लागते. मी म्हणलं घ्यायची आहे, पण ज्याच्या लग्नाची नोंद आहे त्याच्याच पोराची नोंद घ्यायची, अनाधिकृत काटकरी घ्यायची. हे बरोबर. तेव्हापासून गोर गरीब दीन दलित SC ST प्रत्येक पहिल्या दिवशी लग्नाची नोंद करूया. फायदा कसा झाला माहितीये? त्याचा परिणाम असा झाला, 18 वर्षाच्या पोरीचं लग्न होईना, आता नोंद करायला गेली ना. बालविवाह मान्यते ऑटोमॅटिक रोखला. 2 वर्ष झाला आम्ही आपत्कालीन निधी लावला. आपत्कालीन निधी 200 रुपये एका घराला, 750 घरांचे 1.5 लाख रुपये होते. आणि तो पैसा खर्चायचा नाही, आपत्ती आल्यावर खर्चायचा. या वर्षी कोरोना आला म्हणून ते 4 लाख खर्चले आम्ही, कोणाला मागितले नाही. हा कायदा नवीन सांगतो. कायदा म्हणजे काय? घरी पैसे देऊन दारू नाही द्यायची. समाजाच्या कल्याणासाठी आम्ही काही नवीन योजना, नवीन कायदे करत असेल तर ते शासनाला, घटनेला मान्य आहे. आम्ही पिठाची गिरणी फुकट तळून देतो, वायफाय देतो, मान्य आहे ना. आमच्या पैशातून आम्हाला हे करता येतं. सगळे रस्ते किंवा ब्लॉकचे सगळे जमिनी मोजून घेतल्या, सगळे शासनाकडून फुकट. सगळे शिवरस्ते मोकळे केले. सेपरेट सबस्टेशन माझ्या गावाला. एक वीज आकडा चोरी होत नाही, 1 मिनिट लाईट जात नाही. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. शाळा चांगल्या, अंगणवाड्या. अहो मी 20 देशात गेलो आतापर्यंत, कोणत्याही देशात नाही असं आम्ही खिडकी व्यवस्था केली. आखातामध्ये आमचे मुस्लिम बांधव जाते की देवाला, दुबई तिकडे 5-5 वर्ष पाऊस पडत नाही. सत्य घटना आहे. किती? 5 वर्ष पाऊस पडत नाही, पण नळाला 1 मिनिट बंद नाही पाणी. आमचे घर वाहून चालले पाण्यानं, पण नळाला येत नाही. काय कारण? काहीतरी चुकून राहिलं ना आमचं. म्हणून समाज काय म्हणतो तिकडे लक्ष नाही द्यायचं. चांगलं काय आहे ते करीत राहा. माझे 32 बेसिन सर, बेसिन गावात गल्ली हात धुवायला. कारण आपल्याकडे इथं थोकू नका बोर्ड लावले जाते. या बेसिनवर काय लिहिलं माहितीये? इथं थोका. थोकायचं कुठे ते सांगा ना. 24 तास पाणी येतं बेसिनला. जे करायचं नाही ते समाजाला शिकू नका, काय करायचं ते समाजाला शिकवा. अख्ख्या गावच्या जन्मतारखा माझ्या जवळ आहे. आज ज्याची जन्मतारीख आहे त्याचा इलेक्ट्रिक बोर्डावर वाढदिवस येतो. मोठा बोर्ड आहे 2 लाखाचा. त्याच्यात नाव येतं त्याचं. आज तुम्हाला ग्रामपंचायत कडून शुभेच्छा हार्दिक. गावगाव पासून नुसतं सरपंचालाच वाढदिवस 2-4 कोटी बारीक काढते, असे वाढले सरपंचाला वाढदिवस आहे. आणि गावातल्या लोकांचे वाढदिवस कोण करेल? आम्ही त्यांचे बाप हा लक्षात ठेवा. गावातल्या लोकांचे हर लाड आम्ही पुरायचे. आम्ही त्यांचे आईबाप आहे. हा, ते आमच्या मांडीवर मुदत असते, आमच्या मांडीवर सी करीत असते, करू द्या ना. आम्ही त्यांची आई आहे. आम्ही त्यांना कसं जीव लावायचं आम्ही ठरवायचं आहे. ते काय करते तिकडे पाहू नका. ते मूर्ख आहे तिकडे पाहू नका. ते अक्कलवान आहे तिकडे पाहायचं नाही. तुम्हाला त्यांच्यासाठी काय करायचं हे पहा.
लहान लेकरू 2 महिन्याचं कधी आईला काही खाय प्यायला मागतं का? नाही. आई कशी काय देते? तिला कळतं की आपल्या लेकराला कधी काय द्यायचं ते. म्हणून तुम्ही घेऊ शकता. लोकांकडे पैसा आहे, त्यांच्याकडून तो पैसा घ्या आणि त्यांना सुविधा द्या. नाव निघण. आणि एक सूत्र ध्यानात ठेवा, पुन्हा पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही निवडून यासाठी काम करायचं नाही. उद्या तुमची फसगत होईल. जर कामच नाही करायचं तर पुढच्या वारी निवडून येतो का त्याला? काय करत नाही. मला एक प्रश्न तुम्हाला विचारतो. आम्ही महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि आपल्या आजची कोणालाच माहित नाही. वावर आज्याने ठेवलं, वाडा आज्याने बांधला, लग्न आज्याने केलं, जयंती म्हणून ध्यानात राहिली. आमच्या आज्याची काय ध्यानात राहिली नाही याचं एकच कारण आहे, हे लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या आजनं लोकांचे बदरे करून गेलं चाललं. घराच्या पुढे दगड ठेवून गेलं. तुमच्याकडे ठेवते का घराच्या पुढे दगड? मला अजून कळलं नाही. चांगले लोक वाटेच्या पुढे दगड का ठेवते मला कळतच नाही. का हलकट म्हणत झालं ते दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला पाहिजे असं. मला लय लोक सांगते घरी 4 प्यायला नेलं साहेब मागे सहाय करवावर आमचंच आहे आणि घराच्या पुढे दगड ठेवतो. कशासाठी ठेवतात? कशाला लोकांना त्रास देतात? म्हणून आपण आपले तासभराचे सदस्याने भरायचे, आपल्या लोकांना भरायला लावायचे, त्याच्यातून सुविधा द्यायच्या. मी जेवढं केलं याच्यापेक्षा तुम्ही जास्त करू शकता. स्वच्छता लय महत्वाची आहे, शौचालय लय महत्वाचं आहे आणि निराधार लोकांना आधार देणं पण लय महत्वाचं आहे. माझं तर मत आहे साहेब, ही निराधार योजना आहे ना ती बंद करा, ही ग्रामपंचायतला द्या. आणि आम्ही जेव्हा वाटल्यावर आम्ही सगळं केलं त्याला कशाला काय पाहिजे? काय करत नाही ना, कंपल्सरी करायला. तुम्हाला सांगतो, मी जेव्हापासून ते चालू केले योजना तेव्हापासून मी त्यांचं जेवतो संध्याकाळी. आनंद होतो. सुरुवातीला मिळेल का नाही बोलत म्हणून ते लोक बरोबर खायचे. आता ते शांत झाले, काय लागत नाही. इतका आनंद आहे साहेब त्या भोगेला माणसाला जीव घालण्यात. आमच्या गाडगे बाबांचं स्वप्न होतं हे भोगेला अन्न. त्याच रस्त्याने सरपंचाला जायचंय. गाडगे बाबाचं ऐका, दुसरी शिकलेला माणूस होता. गाडगे बाबाच्या नावाने विद्यापीठ आहे. विद्यापीठ काय कारण? त्यांनी समाजासाठी केलेलं काम. दुसरी शिकलेल्या माणसाचं नाव विद्यापीठाला. मला विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्कार दिला, तुकडोजी महाराज संस्थेने दिला, अनेक संस्थांनी पुरस्कार दिले मला कितीतरी. तुम्हाला गंमत म्हणून सांगत नाही, तुमच्या सांगोल्याच्या माणसाने मला काल 2 एकर तुमच्या नावावर करायची साहेब म्हणून गेला. कुठला माणूस? सांगोल्याचा. पण त्याचा राग वेगळा होता. ते म्हणे काय तुमच्या गावावर तुमच्या पोरीला फाडून टाकलं साहेब, इकडे राहिले 2 एकर. त्याचं त्या बाजूचं ठेवलं पाहिला नाही. आणि तो म्हणे आम्ही नवरा बायकोनी विचार केला, म्हणजे रात्री आम्ही रात्रभर झोपलो नाही. मला 20 एकर म्हणून 2 एकर तुम्हाला द्यायची, मला घ्यायची नाही. पण त्यानं त्याच्यापर्यंत विचार केला. म्हणजे असे पण माणसं जगात असते. मला त्या मळ्यातच शेवड्यावर राहायचंय. मला तिथंच त्यांच्यात मातीत बसायचं, तिथंच त्यांच्यात खेळायचंय. माझे मी त्याला लहानचं मोठं केलं की काय कितीतरी पोरं बापाला अक्कल नाही म्हणते, त्याच्यात काही विशेष नाही म्हणते. म्हणजे आमचे लेकर म्हणतात भास्करला अक्कल नाही आणि म्हातारे झाले म्हणून जाणार. पण आपल्या लोकांत राहायचं, सोडून जायची काही गरज नाही. उलट ते काय चुकते ते पाहायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं. समाज तुम्हाला काहीही अहो 3000 रुपये मीटरचं कापड असलेलं रेमंड कंपनी, 3000 रुपये मीटरच्या कपड्याचा भाव असलेल्या कंपनीचा मालक, त्याला पोराने घराबाहेर काढलं म्हणजे भास्कर केले की झाड पडतात.
होऊ शकतो, चांगला चांगला राहत काय होऊ शकतो, त्याच्यात काय विशेष काय नाही. आमचा जन्म काय त्याच्यासाठी येताना कोण आणलं की जाताना कोण न्यायचं, कोणाच गेलं नाही. तुमच्या शब्द महाराजांनी काय सांगितले, जवळ कांदा फळा भाजी अवघी जगल माझी, माझ्या कामात माझं देव आहे. दळीचा कांडीचा देवाचं नाव घ्या, कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम रिकामा बसून नाही. आणि प्रत्येकाचा देव त्याच्या त्याच्या कामात आहे. सरपंचाचा देव कशात असेल, त्याच्या ग्रामपंचायतमध्ये. ते जर त्यांना मन लावून केलं, अख्खा देश डोक्यात घेऊन असतो. मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर, तहसीलदार, BDO, CO साहेब, कलेक्टर साहेब यांचं ट्रेनिंग घेतोय. यशदाला हैदराबादला NIRBला आमचे कितीतरी CO आमच्यापाशी ट्रेनिंगला राहून आमच्याच औरंगाबादला आले. आम्ही कधी जात नाही. मी अधिकाऱ्याचा लय आदर करतो साहेब, भयानक भयानक. मी एखाद्या वेळेस आमदार खासदाराला शिकले, पण अधिकाऱ्याला नाही. अधिकाऱ्याचा मला लय आदर आहे, लय. अधिकाऱ्याशिवाय काम होत नाही. आणि कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्या गावचं वाईट करायचं नसतं, लक्षात ठेवा. म्हणून अधिकाऱ्याला आदराने बोला. मग ते ग्रामसेवकापासून सांगतो तुम्हाला मी, आम्ही अधिकाऱ्याला चिडचिड करतो, मग आमच्या बाहेर नुकसान करून घेतो. मी जर गेलो जिल्हा परिषद मध्ये, आम्हाला गौर मॅडम होते आता शिव, मी विचारून जायची लोक सर, तर ती उठून म्हणायची या ना सर, कारण ती माझ्याकडे ट्रेनिंगला होती ना. एवढा आदर आहे, होऊ शकतो. पण आदराने ग्रामसेवकाला जीव लावा. विषय निघाला म्हणून काय होतं, 9 सदस्य त्याला तोडून खाते. वा 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 वा, काहीतरी नोट. पंचायत समिती मेंबर वेगळा, जिल्हा परिषद वेगळा, BDO वेगळा, CO वेगळा, आमदार वेगळा. येड्याने होतं ना हो. बरं एवढ्याच्या कामातून सुटल्यावर घरी जाऊन जर त्याचे काय नाही तर मग त्याला काळ्या पाणी सदा देणं म्हणाला. ते माणूस आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, चुकीत गोष्ट सांगतो. एवढ्या लोकांना ग्रामसेवक घाबरत नाही. कोणत्या कातडीचं बदल मला माहित नाही. ग्रामसेवक कोणाला घाबरतो जास्त माहितीये, निवडणुकीत पडलेल्या लोकांना. कारण ते एवढं पिसळलं राहतं, गावात त्याचं कोणी ऐकत नाही, त्याची इज्जत नाही राहत. ग्रामसेवकाला हे काम केलं, ते काम केलं, हे कोणत्या नियमाने केलं, माहितीचा अधिकार दे. अशा वेळेस तुम्ही सगळ्यांनी ग्रामसेवकाच्या पाठीमागे उभं राहायचे, लक्षात ठेवा. तुम्ही जर ग्रामसेवकाच्या पाठीमागे उभं राहिले ना साहेब, कपिली गाय आहे ती लक्षात ठेवा साहेब, कपिली गाय. शिव साहेब राग नका येऊन देऊ. जे तुम्हाला जमायचं नाही ते ग्रामसेवक जमू शकतो, लक्षात ठेवा. तुमच्या पाठीमागे उभं राहा, त्याच्या पाठीमागे उभा राहा. लय कलाकार मूर्ती ती, मी जवळून पाहिलं. आणि त्यांना जर काशीलं काही करा, काय करा, तुमचा खेळ आटपला. म्हणून ग्रामसेवकाला जीव लावा. माझी हात जोडून विनंती आहे, महिलांचा आधार करा गावात, महिलांना संरक्षण द्या. सकाळचे 2 घंटे वाचलेल्या कामाचे, आंघोळीला गरम पाणी देतोय. जरा 10 लोकांना देऊ. माझी तर कल्पना आहे, संध्याकाळी गाव एकत्र जेवलं पाहिजे. म्हणजे बाईने घरी स्वयंपाक करायची गरज नाही, एकत्र जेवलं पाहिजे. आम्ही खर्च कमी आहे, आनंद मिळत. ग्रामपंचायत कशी बघते, रोज यायचं, हातपाय धुवून नवरा बायको ना पोराला धरून यायचं, पोटाला जेवायचं. होऊ शकतं, काही आवड नाही. अहो शिर्डीत होतंय, शेगावला होतंय, पंढरपूरला होतंय, अक्कलकोटला होतंय. मग ग्रामपंचायत मध्ये व्हायला काय झालं, काय अडचण आहे. पण त्याच्यासाठी त्या मंदिरात देव लागत बसलेला. म्हणून तुमच्या आणि ग्रामसेवकाच्या रूपाने तिथे विठ्ठल रुक्माई बसलेले याचं भान ठेवा. मला माहित नाही मी किती बोललो, काय बोललो. खूप 2 वाजले, खूप उशीर झाला. कधीतरी तुमच्या गावाला बोलवा. मला पाटलाचे मी मनापासून आभार मानतो, तुमच्या दर्शनाची संधी दिली. साहेब पण धार्मिक आहे. आम्ही दोघं पंढरपूर विठ्ठला जाऊन दर्शनाला गेलो. साहेब मला एवढा आनंद झाला त्यावेळेस. साहेब काय म्हणते माहिती, दर्शन करताना पंढरपुरामध्ये काय
पंढरपुरात काय वाजत गाजत, पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवास लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवास लागत. या पंढरपुरात जन्मलेले तुम्ही सरपंच हे लक्षात ठेवा. जसं पंढरपूरचं नाव विश्वात गेलंय ना, तसं तुमच्यापैकी हर सरपंचाचं नाव विश्वात जाऊ असते. त्याला डाग लागून देऊ नका, त्याला डाग लावून देऊ. तुम्ही किती काम केलं हे महत्वाचं नाहीये, पण डाग तरी लागून देऊ नका. कळलंय तुम्हाला शिवसाहेब कोण आहे तुमचे? अंधारात बसून बंदुका गोळ्या हाणायचे सोडून द्या. कोणाला माहित नसतं काही काही बोलते. हे पण माणसं आहे, यांच्यात पण देव आहे. आम्हाला माहित नसतं, आम्ही काही बोलतो कोणाबरोबर. डबऱ्यावर बसून फुकटची चहा पितो, पवार साहेबांना मोदी साहेबांना अक्कल नाही. अरे याला काही माहिती नाही. अभ्यास करा, अभ्यास. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा. सरपंचावर सदस्यावर खूप जिम्मेदारी आहे, खूप जिम्मेदारी आहे. तुम्ही मन लावून करता अशी आशा करतो. पुन्हा एकदा मला मी एक उदाहरण सांगतो, घेऊन चालायचं. अभिजित पाटलासाठी सांगतो. आज मी किती शिकलेला आहे? 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गांना मागे आहे. नंबर 1ची घोडी. तिला लग्न झालं तेव्हा मार्क्सिस्ट काय झालं म्हणजे कळत नव्हतं. मी निंदा नाही करत, पण आज लय भारी करतो आमचं. 40 वर्ष झाली आमची होती आहे. जन्मात अजिबात नाही, पण मोडत बी नाही. चांगलं माचीच कळत नव्हती. शेजारल्याने माचीच मागितली, तिने आपण गेलो होतो. आमची माचीच माचीच कळतच नव्हती ना. एकदा काय झालं, आमच्या इथे स्वाध्याय परिवार चालतो. स्वाध्याय परिवार म्हणजे आपण झालं. ते लोक आले म्हणजे दादा संध्याकाळी मंदिरापाशी या, कार्यक्रम आहे. जोडी नियम बरोबर. मी सगळ्या धर्मात जातो, सगळ्या पंथात जातो. श्री श्री रविशंकर मध्ये जातो, मोरे दादात जातो, पांडुरंग शास्त्रीत जातो, मुस्लिमांचे ते कोणते काय असतं हा इथला जातो. पुराण वाचलेलं आहे मी. दलिताचा असो, कोणाचा असो, त्यांच्या धर्मगुरूचे आचार विचार वाचायचे आपण. येवन RSSचे मोहन भागवत साहेब मुख्य, त्यांच्यापाशी बसलेला माणूस मी 10-15 मिनिटं ऐकलेलं आहे. त्यांनी माझा अभ्यास केलेला आहे. पंकजाताई, लोणीकर साहेब, मुनगुटवार साहेब, रस्तेबाज स्वतः शरद पवार साहेब गाव पाहिला जातो. अनेक पुढारी आले, अनेक अधिकारी आले. मला कोणाचा राग नाही, मला कोणाचा रोज नाही. आणि सगळ्या पुढाऱ्यांनी 20 लाख 25 लाख घेऊन गेले. मी कोणाला पत्र बी दिलं नाही कामात द्यावं. सगळ्या पक्षाच्या लोकांनी पैसे दिले, तर मी कोणाच पक्षात चालू झालो. मला काय व्हायचं नाही, काय गेले आपल्याला. सभापतीचं ऑफिस बांधलं मी. सेन्सरचं ऑफिस आहे माझं, सेन्सरचं. तुमच्यापैकी पाहिलं कुणी पाहिलं नाही? पाहिलं कुणी पाहिलं? 5 लाखाचा दरवाजा आहे नुसता. माणूस जवळ गेला तर ऑटोमॅटिक उघडायचा, म्हणजे गेला दरवाजा बंद होतो. 3 दरवाजे उघडून माझा ग्रामसेवक दिसतो. एसी बसलेला आहे डोक्याच्या. सेन्सरचे नळ आहे, सेन्सरचे फॅन आहे. नळाला तोटीला हात लावायची गरज नाही. खाली हात घातला, पाणी येतं, हात काढून घेतलं, नळ बंद होत जातो. का लावलं त्याचं कारण सांगू? हे आत्ता कोरोना आला, आम्ही कधी लावलं? म्हणजे तुमचे हात खराब आहे, तुम्हाला हात धुवायचा आहे, नीट पहा. तुम्हाला जेवायचं आहे म्हणून तुम्ही बेसिनवर गेले. बेसिनवर गेल्यावर तुम्ही आधी काय करता? तोटी फिरवता, बरोबर आहे. मग तोटी खराब केली, तुमचे हात खराब आहे म्हणलं, तोटी खराब झाली ना. हा, मग खाली हात धुतला, त्याच्यानंतर अजून काय केलं? अजून तोटी बंद केली, अजून धरले त्याला. जिथून केलं तिथे झाले. आम्ही नळ कसे बसवले? नळाखाली हात घातला, पाणी आलं, हात काढून घेतला, नळ बंद झाला. एकदा एका बाईने काय केलं, असा हात धुतला आणि असं पुसलं. मी पाहिलं, मला वाईट वाटलं. झालं म्हणजे एवढं बसून काय उपयोग आहे, तुझून असं पुसून राहिले.
मग ग्रामसेवकाला म्हणजे अरे याला तर काहीतरी इलाज पाहिजे. ते म्हणे साहेब दुसरं एक मशीन भेटत आपण आणू. मग आम्ही दुसरं एक मशीन आणलं. ते हवा गरम हवाने हात सुटत. काय म्हणते त्याला? ड्रायर. मला म्हणता येत नाही. बशीचा नक्की येतो. म्हणता येत नाही हे माझं शिक्षणाचं आज्ञा आहे. पण मला बसवता येतं हे माझ्या कर्म 25 वर्ष काम केल्यामुळं आणि लोकांविषयी चांगली भावना असल्यामुळे ते तुम्ही बी करू शकता. काहीच अडचण नाही. ते स्वाध्याय परिवारात आमंत्रण आलं. मी गेलो. दोघं नवरबायको या. नवरबायको घेऊ. पहिली वार काय बायकोला गावात घेऊन गेलो. कारण घेऊन जायला मी नव्हतीच ना. काय बोल दिसायला धरणार नाही. तुम्ही म्हणून एवढी जाहीर केस होती तुम्ही यानं काऊन केली. त्याचं कारण कसंच होतं. मला कोणी घेतच नव्हतं. आमच्या घरचे पाहू कटाळले. शेवटी 3 वेळा ती करून घेतली. काय करतात नाही तर मला रामदेव बाबाच्या आश्रमात जावं लागलं. तिथे गेलो. असं संध्याकाळी बसलो मंदिरापुढं. कार्यक्रमाला उशीर होता. सत्य घटना आहे. सत्य. ते म्हणजे झालं कार्यक्रमाला उशीर येतो आपण खेळ खेळू. म्हणलं खेळू.